मोठे आवाज करणारे फटाके उडवू नका, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा असं आवाहन पुणे महानगरपालिकेने केले। दिवाळीमध्ये हवा प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी फटाके विरहित दिवाळी साजरी करण्याचा सल्ला देण्यात आला। आशा वर्कर्सना आता 5,000 रुपयांचा बोनस दिला जाणार आहे अशी घोषणा राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली। पुण्यामध्ये आता भटक्या कुत्र्यांवर मायक्रोचिपद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे। भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्यामुळे नागरिकांना त्रास होतोय। निर्बीजीकरण लसीकरण करणं आव्हानात्मक ठरते। वसईचे माजी आयुक्त आणि विकासकांची संपत्ती जप्त झाली आहे। 169 कोटी रुपयांची मालमत्ता गोळा केल्याची शंका आहे। अनिल पवार आणि सीताराम गुप्ता यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे। 71 कोटी रुपयांची ही संपत्ती आहे। नागपूरमध्ये फटाका विक्रीचा परवाना नसेल तर पालिका प्रशासन आणि पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जाईल। फटाके विक्री करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि अग्निशमन विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे। नियमावली 822 फटाक्यांच्या दुकानांना परवानगी सध्या देण्यात आली आहे। नाशिक बाजार समितीमध्ये कांद्याची आवक दुपटीने वाढली आहे। आवक वाढल्यामुळे दर गडगडण्याची भीती आहे। आधीच पावसामुळे नुकसान झालेल्या कांदा उत्पादकांसमोर त्यामुळे नवं संकट उभं राहण्याची शक्यता आहे। यामुळे नाफेड आणि एनसीसीएफने खरेदी केलेला कांदा देशामध्ये विकू नये अशी मागणी कांदा उत्पादक संघटनांनी केली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये सक्षम नारी सेवाभावी संस्था आणि सक्षम नारी महिला बचत गट यांच्यातर्फे घरगुती फराळ बनवून विकले जात आहेत। सर्वसामान्यांना परवडतील अशा दरामध्ये हे फराळ विकले जात आहेत। या उपक्रमामुळे गरजू महिलांना रोजगारही मिळाले। महाभारतामध्ये कर्णाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले अभिनेते पंकज धीर यांचं निधन झालं। ते 68 वर्षांचे होते। त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं होतं। गेल्या काही महिन्यांपासून ते कॅन्सरशी झुंज देत होते। महाभारतामधली त्यांची कर्णाची भूमिका ही सर्वात गाजली होती।